ब्रेकिंग बातमी आपण पाहूयात। एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा, एनसीपीला भाजपची ही सूचना आहे अशी सूत्रांची माहिती मिळते। आधी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं आणि त्यानंतर एनडीएमध्ये यावं असं सूत्रांकडून समजते। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद दिलं जाईल असंही सूत्रांकडून समजते। या संदर्भात प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, काय अधिकची माहिती? सीमाच्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या, पण त्या चर्चांना खंड पडल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। पण असं असताना शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये थेटपणे एनडीएला बाहेरून पाठिंबा देऊ शकतो अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। पण जी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते त्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अशा पद्धतीनं सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला सत्तेमध्ये यायचं असेल तर तुम्हाला अजित पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल आणि त्याच माध्यमातून तुम्हाला सत्तेमध्ये यावं लागेल अशा पद्धतीची थेट भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहे। किंवा यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे, कारण ज्या पद्धतीने जर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आली तर अजित पवार यांच्या जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील, आमदार असतील, ते डिस्टर्ब होऊ शकतात आणि म्हणूनच भाजपच्या वरिष्ठांकडे ही खबरदारी जी आहे ती घेतली गेली आहे। जर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला तर त्यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद केंद्रामध्ये मिळू शकतं अशा पद्धतीची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। कारण ज्या पद्धतीने प्रमोद, तुला थोडंसं थांबवते, आपल्यासोबत अनिल पाटील, आमदार